इथे आपण धणे, चक्रीफूल, लवंग, दालचिनी, एक छोटं दगडफूल, 1 चमचा बडीशेप घालून हे मंद आचेवर भाजून घ्यायचं. आता 2 मध्यम आकाराचे कांदे 1 चमचा तेलामध्ये आपल्याला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे. यामध्येच पाववाटी सुकं खोबरं, 1 इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि सोबतच आपण जे मसाले भाजून ठेवले होते ते घालून घेतलेले आहेत. परत यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो मऊसर परतून झालं की हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता 2 चमचे तेल गरम करून यामध्ये जिरं, तेजपत्ता आणि कांदा फोडणीला घालून यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून परतून घ्यायचा. यावरच चवीप्रमाणे मीठ, काश्मीरी मिरची पावडर, लाल तिखट, जिरेपूड आणि गरम मसाला घालून हे मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी इतके उकडलेले हे छोले घालून घेतलेले आहेत. आता यामधील काही छोले आपण मॅश करून घालायचे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवून 5 मिनिटं उकळी काढून झाल्यानंतर यावर आपण परत कोथिंबीर आणि थोडीशी चिमूटभर साखर घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपले मस्त झणझणीत छोलेची रस्सा भाजी तयार झालेली आहे.